सविता बाजाराला चालली होती. तेवढ्यात सतीशनं तिला पाहिलं. काय हो, तुम्ही बाजारात चालला आहात? पती कुठे गेलेत? तुमच्यावर असली कामे करण्याची वेळ आली. सविताने मान वरती करून सांगितलं. काय हो सतीश भाऊ, तुम्हाला माहित नाही का, पती कामाला जातात, त्यामुळे घरातील कामे मलाच तर करावी लागतात. सविताच्या सुंदर वाणीने सतीशने पुढचा डाव टाकला. सविता भाभी, मलाही काही कामं सांगत जा. मी शेजारी आहे, त्यामुळे मला सांगितलं तर काही हरकत नाही. मी पण बाजारात जात असतो, तुमचाही बाजार आणत जाईल. सतीशच्या या शब्दाने सविताला बरं वाटलं. नाही हो, माझ्या पतीने पाहिलं तर उगीच अडचणी वाढतील. शेवटी सविताचे पतीवर प्रेम असल्याचं तर तिच्या बोलण्यातून सतीशला स्पष्ट कळालं होतं. पण तरी देखील सतीशने तुम्ही काम सांगा हो, मी करतो, अगदी कोणतेही काम सांगा, हा शब्द थोडा सविताला कठीण वाटला. कुठलं काम सतीशच्या हातातून करून घ्यायचं ती विचार करू लागली. आणि काही वेळातच ती बाजारात देखील पोहोचली. सतीशही बाजारात पोहोचलेला होता. पती पत्नी सारखे दोघेही दिसत होते, पण सतीशच्या वयातलं तरुण पण स्पष्टपणे दिसत होतं. सविताच्या वयाचा आणि सतीश यांच्या वयात अंतर असलं तरी सतीशला सविता खूप आवडत होती. शेजारी राहत असली तरी मदतीच्या बहाण्याने सतीश हा सविता जवळ जायचा, पण त्याला सविता पाहिजे तेवढा भाव देत नव्हती. जसा जसा काळ पुढे गेला त्याप्रमाणे दोघांमधील संभाषण वाढत गेलं आणि एक दिवस सतीश याने सविताला आपल्या खिरट्यामध्ये घेरलंच. पण त्यापुढे त्या एका प्रसंगामुळे सविता आणि सतीश यांना अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं की एका संसाराचे होत्याचे नव्हते झाले. एक पतिव्रतेचं पतीवर किती प्रेम असेल तरी सविता सारखा प्रसंग तिच्या आयुष्यात आल्यावर काय होतं तेच आपल्याला आजच्या या व्हिडिओतून जाणून घ्यायचं आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन घटनेचं आपण विश्लेषण या युट्यूबच्या माध्यमातून करत असतो. नेमकं प्रकरण काय झालं होतं तर सविताच्या आयुष्यात सर्व काही आनंद सुरू होता. पण या प्रकरणाची सुरुवात कशी झाली तर ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. एक सरळ साधा विषय होता. उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ जिल्ह्यातील बदेर समूह गाव आहे. या गावात शिवदीन हे आपल्या परिवारासह राहत होते. शिवदीन यांचा मुलगा शिवप्रकाश हा अतिशय शांत आणि मोलमजुरी करणारा तरुण. आता शिवप्रकाश याचं काही वर्षापूर्वी नेपाळच्या सविता बरोबर प्रेम प्रकरण झालं आणि त्यानंतर दोघांमध्ये लग्न देखील पार पडलं. कालांतराने त्यांच्या घरामध्ये 2 मुले झाली. एकाचं नाव नितीश, वय वर्ष 10, आणि दुसरा रौनक, हा वय वर्ष 4 वर्षाचा झाला. शिवप्रकाश यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या भविष्यासाठी जास्त काम करायला सुरुवात केली. त्यामुळे शिवप्रकाश हा सकाळीच कामावर जाऊ लागला, तर सविता ही घरी मुलासह राहू लागली. सविताला 2 मुले झालेली होती, त्यामुळं सविताचे नाजूक असलेले शरीर प्रत्येक दिवस भरायला सुरुवात झाली होती. वयाची 30 वर्ष पार केलेल्या सविताला आता शिवप्रकाश हा पाहिजे तेवढे लक्ष देत नव्हता, कारण त्याला मुलांच्या भविष्याची चिंता लागलेली होती. सकाळी कामाला जाणारा शिवप्रकाश हा रात्री थकून घरी येऊ लागला आणि कामाच्या ताणाने तो जेवण करून लगेच झोपू लागला. शिवप्रकाश याची झोप मात्र सविताला मान्य नव्हती. मी दिवसभर घरी असते, माझ्याविषयी पती विचारपूस सुद्धा करत नाही, मला आनंदही देत नाही. 4 चौघीत उठून दिसणारी सविता गावातील तरुणांच्या मनावर राज्य करायला सुरुवात करत होती. प्रत्येक दिवस सविताचे उजळणारे शरीर तरुणांना भुरळ पाडत होतं, पण पतीला त्या सौंदर्याची कोणत्याही प्रकारचं आकर्षण वाटत नव्हतं. जोपर्यंत आकर्षण वाटत होतं तोपर्यंत शिवप्रकाश याने आनंद घेतला होता. आजच्या घडीला शिवप्रकाश वेगळ्याच मूडमध्ये वावरत होता. जसा काळ पुढे जाऊ लागला होता तसं सविताच्या अंगावरील चमडी वाढू लागली होती. मनात असलेली वासना प्रत्येक दिवस वेगळा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होती, पण यामुळे काय होईल याची तिलाही कल्पना नव्हती. त्यामुळे सविता आपल्या भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न करत होती. मुलांच्या शिक्षणाच्या विचारात सविता कधी मग्न व्हायची तर कधी लहान मुलाला खेळवत ती दिवस घालवत होती. पण रात्र झाली की तिच्या मनाची घालमेल तिला काही झोपून देत नव्हती. पती शिवप्रकाश याचा प्रत्येक दिवस वाढत असलेला चिडचिडपणा सविताला नकोसा वाटत होता. सविताचे प्रेम तर होते, पण आता ते पण कमी होऊ लागलं होतं. तारुण्याचा रंग भरलेली सविता बोलायला देखील हुशार होती. या बोलण्यामुळे गावातील अनेकांशी तिची थट्टा मस्करी चालायची, बोलणं चालायचं. पतीचा सहवास जरी आयुष्यात असला नसला
तरी तिच्या मनासारखा संबंध करणारा पती तिला पाहिजे होता. त्यामुळे तर सविता हा स्वस्थ राहत होती. तिला असा एखादा व्यक्ती पाहिजे होता की तिच्यावर प्रेम आणि तिच्या इच्छा पूर्ण करणारा. ज्या पद्धतीने सविता तरुणांशी बोलत होती त्यामधील सतीश नावाचा तरुण तिच्या खूपच जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. हे देखील सविताला माहिती होतं, पण तिने कधी त्याला जवळ येऊनच दिलं नाही. हा सतीश कोण? तर हा रिक्षा चालवत होता. गावापासून शहरापर्यंत त्याची रिक्षा चालत होती. त्यामुळे कधी कधी सविता देखील त्याच्या रिक्षाने शहरात जात होती. सविताची इच्छा पूर्ण करणारा तरुण तिच्याही नजरेत भरू लागला होता. सतीश हा आपल्या कामाचा आहे, त्यामुळे ती त्याच्याशी जास्त बोलणं वाढू लागली. प्रत्येक दिवस वाढत असलेलं बोलणं हे वेगळ्या वळणावर जात होतं, कारण सतीश हा पहिले सविताला आदराने बोलत होता. पण जसा संपर्क दोघांचा वाढला त्या पद्धतीने त्याने सविताला एकेरी भाषेत बोलायला सुरुवात केली. दोघांमध्ये प्रेमाला दोन्ही बाजूनी सुरुवात झाली होती, पण दोघांनी प्रेम आपल्या मनात दाबून ठेवलं होतं. एक दिवस सतीश हा बाजारात रिक्षा घेऊन गेलेला होता. सविता बाजाराला चालली होती. पावसाला देखील सुरुवात झालेली होती. सविताच्या हातात पिशवी होती, पण साडी ओलसर झाल्यामुळे ती भिजली होती. तेवढ्यात सतीशनं तिला पाहिलं. काय हो, तुम्ही बाजारात चालला आहात, पती कुठे गेले? तुमच्यावर असली कामे करण्याची वेळ आली. सविताने मान वरती करून सांगितलं, काय हो सतीश भाऊ, तुम्हाला माहित नाही का पती कामाला जातात, त्यामुळे घरातील कामे मलाच तर करावी लागतात. सविताच्या सुंदर वाणीने सतीशने पुढचा डाव टाकला. सविता भाभी, मलाही काही कामे सांगत जा, मी शेजारी आहे, त्यामुळे मला सांगितले तरी काही हरकत नाही, मी पण तुमचा बाजार घेऊन येत जाईल. सतीच्या या शब्दाने सविताला बरं वाटलं. नाही हो, माझ्या पतीनं पाहिलं तर उगीच अडचणी वाढतील असं ती म्हणत होती. शेवटी सविताचे पतीवर असलेलं प्रेम तिच्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसत होतं. पण तरी देखील सतीशने तुम्ही काम सांगा मी करतो, अगदी कोणतंही काम सांगा, हा शब्द थोडा सविताला कठीण वाटला. कुठलं काम सतीच्या हातातून करून घ्यायचं ती विचार करत होती आणि ते ओल्या कपड्यात ती बाजारात देखील पोहोचलेली होती. याच वेळी सतीशने माझ्या ओळखीचं इथे लॉज आहे, तेथे थोडा वेळ थांबा, कपडे वाळल्यानंतर पुन्हा बाजारात या, मी तुम्हाला घरी सोडतो, अशा प्रकारे सतीश सविताला विनवणी करू लागला. थंडी तर वाजत होती, त्यामुळे सविताने सतीशचं बोलणं ऐकलं आणि एका लॉजवर दोघेही पोहोचले. त्या ठिकाणी गेल्यानंतर एका रूम मध्ये सतीशने सविताला जाण्यास सांगितले. कपडे काढून मध्येच बसा असे म्हणत सतीश बाहेर थांबला. पण सविताच्या अंगाशी त्याला खेळायचं होतं, अशी संधी पुन्हा येणार नाही म्हणून सतीश याने थोड्याच वेळानंतर रूमचा दरवाजा उघडला तर सविता या अंगावर पांघरून घेऊन बसलेली होती. सर्व काही कपडे वाळत होते, पण सतीशला पाहून सविताची छाती धडधड करू लागली. मनात भीती होती, तर दुसऱ्या बाजूला सतीश हाच आपल्या आयुष्यात सुख प्राप्त करून देईल ही भावनाही सविताच्या मनात होती. थोड्याच वेळात सतीश आणि सविताच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यास सुरुवात झाली. 1.5-2 तासांचा काळ सतीश आणि सविताने एकमेकांच्या बाहुपाशात घातला. गेल्या अनेक दिवसांची इच्छा सविताने अगदी क्षणात पूर्ण केली होती. सायंकाळच्या सुमारास सतीशने सविताला बाजारातून घरी सोडलं. पण यापुढे जो काही दोघांचा संबंधाचा कार्यक्रम सुरू झाला त्यामुळे सविताला घरातील दोन्ही मुले अडथळा ठरू लागली. कारण सतीश हा जेव्हा इच्छा होईल तेव्हा सविताच्या घरी येऊ लागला. त्यामुळे सविताने तिचे दोन्ही मुले माहेरी शिक्षणासाठी पाठवायचं ठरवलं. पण पती शिवप्रकाश याला हे मान्य नव्हतं. तरी देखील सविताने दोन्ही मुले पाठवली. त्यामुळे पती पत्नीचं भांडण होऊ लागलं आणि याच दरम्यान शिवप्रकाश याच्या कानावर सविताची कारनामे देखील येऊ लागले. शिवप्रकाश कामावर गेल्यानंतर सतीश हा घरी येतो अशा प्रकारची कुजबूज शेजारचे लोक करू लागले होते. सुरुवातीला सतीश याला हे सर्व खोटं वाटलं होतं, पण प्रत्येक दिवस वाढत असलेल्या चर्चेने शिवप्रकाश याला विचार करायला भाग पाडलं. एक दिवस त्याने सतीश यालाच घरात रंगे हात पकडलं. मात्र कशा तरी करून सतीश बाहेर पडला. वेगळं काहीतरी कारण त्या ठिकाणी सांगितलं, मात्र सविताचं सर्व काही भांडं फुटलं होतं. त्यामुळे शिवप्रकाश यांनी सविताला मारहाण केली आणि यापुढे सतीश घरी येता कामा नये असं देखील सांगितलं. एवढे सारे होऊन सुद्धा शिवप्रसादने पत्नी सविताला समजावून घेतलं, पण तिच्या मनात असलेला राग जायला तयार नव्हता. त्याचबरोबर सतीश याला ज्या प्रकारची सवय लागली होती त्यासाठी तो सविताला भेटायला बोलत होता.
पण सविताने यातून आपल्याला कायमच शिवप्रसाद याला संपल्याशिवाय भेटताच येणार नाही असं सतीश याला सांगितलं. त्यामुळे सतीश याने शिवप्रसाद याच्यावर एक दिवस हल्ला देखील केला. या हल्ल्यात शिवप्रसाद वाचला आणि त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या ठिकाणी तक्रार देखील त्याने दिली. पोलिसांनी सतीशाला अटक केली आणि 2 दिवसात त्याला सोडून देखील दिलं. पोलीस आपलं काहीच करू शकत नाही ते ही भावना सतीशच्या मनात होती. त्यामुळे त्याने सविता बरोबर प्लॅनिंग करायला सुरुवात केली. यामध्ये सविताच्या बहिणीने देखील त्यांना साथ दिली. त्यानुसार शनिवारचा दिवस होता. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास सतीशने सविताला फोन केला आणि भेटण्यासाठी येत असल्याचं सांगितलं. सतीश घरी पोहोचल्यानंतर सविताने दरवाजा उघडला आणि सतीश याला घरात घेतलं. घरात घेतलेला सतीश थेट शिवप्रसाद ज्या ठिकाणी झोपला होता त्या ठिकाणी पोहोचला आणि त्या ठिकाणी त्याने शिवप्रसाद याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. फरफटत त्याला घराच्या बाहेर आणलं आणि जोराचा फटका दिला. हे सर्व सविता पाहत असताना तिनं ते थांबवलं देखील नाही आणि या मारहाणीत शिवप्रसाद याचा जागीच मृत्यू झाला. सर्व गोंधळ ऐकून शेजारचे लोक जागे झाले. शिवप्रसाद याच्या घराजवळ सर्व लोक जमले, पण तोपर्यंत सतीश त्या ठिकाणाहून पळून गेला होता. पोलीस निरीक्षक सुरेश सिंह यांनी पत्नी सविताला ताब्यात घेतलं. त्यानंतर तिचं मोबाईलचे सर्व कॉल रेकॉर्ड तपासले आणि त्यानंतर सतीश याला देखील ताब्यात घेतलं. आता त्यांना काय शिक्षा व्हायची ती होईल, पण यामध्ये सविताचे दोन्ही लेकरं उघड्यावर पडली. त्यांच्या डोक्यावरचं आईवडिलांचं छत्र हरपलं. हे झालं केवळ पत्नीच्या वासनेमुळं. त्यामुळे मित्रांनो, यातून आपल्याला कोणाला बदनाम अथवा कोणाच्या वाईट कृत्याला प्रोत्साहन द्यायचं नाही. तर अशा प्रकारच्या घटनेतून समाज जागृत व्हावा हाच हेतू या पाठीमागील आहे. तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद.